किंवा म्हणजे माझ्याकडे किंवा काही भयानक करू शकतो, स्वतःला आग पण लावू शकतो, जेसीबी आणला तर त्या जेसीबीच्या सामने पुजू शकतो. नमस्कार, मी नरेश बोपचे आणि आपण बघत आहात सत्यकोच चॅनल न्यूज. सध्या मी ज्या ठिकाणी आहो हे देवरीकडे रस्ता जाते आमगावकडून. आमगाव देवरी हायवे आहे आणि मुख्यतः आज विषय असा आहे अतिक्रमणाचा. या ठिकाणी देवरी रोड लगत अंजोऱ्यामध्ये अनेक ठिकाणी आणि ह्या ठिकाणी सुद्धा अनेक दुकाने लागलेली दिसून येत आहेत. अशामध्ये आता एक नवीन दिव्यांग व्यावसायिक या ठिकाणी व्यवसाय करण्याकरिता टेम्परवारी 3 सीट टाकलेला आहे. त्यानंतर त्याच्यावर कारवाई होत असल्याबद्दल त्यांना माहिती मिळालेली आहे. अशामध्ये त्या दिव्यांग व्यक्तीचे काय बोलणे आहेत, काय नावचे कशाचा व्यवसाय लावण्याकरिता आपण या ठिकाणी अतिक्रमण केलेलं आहे, काय कारवाई होत आहे आणि आपल्या कारवाईला कसे काय विरोध आहे. माझे नाव भूमेश्वर राजाराम मेश्राम, मी अंजुराचा रहिवासी आहो. माझी जात लोहार असून मी म्हणजे माझा पारंपरिक व्यवसाय लोहार कामाचा आणि वेल्डिंग हा व्यवसाय करण्यासाठी रोडाच्या बाजूला जसे इतर व्यावसायिकांनी दुकान लावला तशाच प्रकारे मी पण दुकान लावला. माझ्याशी दुसरं काम जमत नाही कारण मी दिव्यांग व्यक्ती आहो. त्यासाठी मी हा दुकान लावला. पण गावातील हे जे काम ते राजकारणी लोक आहेत त्यांच्याशी माझा वैयक्तिक मतभेद आहे. त्याचा ते म्हणजे आपल्या पदाचा गैरवापर करून ते फक्त मला वैयक्तिकरित्या टार्गेट करतात. मला नोटीस पाठवला, बाकी इतर कोणत्याही दुकानदाराला नोटीस पाठवला नाही. आणि ते काल आले होते, कालच दुकानाचं उद्घाटन होता. ते म्हणजे धमकी देऊ लागले, म्हणजे थोडं मारापिटीची बी गोष्ट केला आणि जेसीबी लावून दुकान तोडायची गोष्ट केलं आहे. त्यांना म्हणतो की बाजूला मला जागा द्या, तर ते त्यांच्या म्हणजे बाजूला न देता दुसऱ्या ठिकाणी जे व्यावसायिकदृष्ट्या कमकुवत आहे त्या ठिकाणी मला दुकान नाही म्हणतात. आणि हे बाजूची जागा ग्रामपंचायतच्या सदस्यांनी अतिक्रमण करून ठेवला, मुरुम टाकून ठेवला, 20-25 टाल्या त्या पण बाजूला अतिक्रमण करून ठेवला. म्हणजे जे व्यावसायिकदृष्ट्या वाढू शकतात अशा ठिकाणी त्यांच्या पहिले अगोदरच्याच अतिक्रमण आहे. कोणी कब्जा करून ठेवला अगोदरपासून ह्या ठिकाणी जे ग्रामपंचायतचे म्हणजे चपरासी आहेत नितेश भाऊ बावनथडे, त्यांचेच भाऊ आहेत सचिन बावनथडे, त्यांनी ती म्हणजे मुरुम टाकून ठेवला. त्या बाजूले ग्रामपंचायतचे उपसरपंच अनिल परसमोळे त्यांच्या भावाने तिथे मुरुम टाकून ठेवला. समजा आपण यांच्या जागेवरती दुकान लावला तर ते आपला कॉलर पकडून आम्हाला मारतील. माझ्याप्रमाणे इतर दुकानदार आपण हटवा. नियम माझ्यावर आणि बाकीच्यांना तो नियम लागू झाला पाहिजे ना. नियमाच्या सामने तर सर्व सेमच पाहिजे. 2 लाखाचा लोन घेऊन आपला म्हणजे व्यवसाय चालू केला आहे आणि समजा यांनी म्हणजे माझ्या दुकानाला पाडला तर आत्महत्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय राहणार नाही, कारण दुसरा माझ्यावर उत्पन्नाचे साधन नाही आहे. शासन प्रशासनाशी का मागणी आहे तुमची? मागणी काही नाही, नियमाच्या सामने सर्वांना समान आखल्या पाहिजे. जर माझे दुकान हटवला त्याप्रमाणे इतरांचे पण हटवल्या पाहिजे. आणि गावामध्ये आत्ताच्या याच्यामध्ये जे अतिक्रमण आहेत, जे लोक करून राहिले, पक्का बांधकाम करून घर बांधून राहिले, त्यांचे पण हटवल्या पाहिजे. बस एवढंच आहे माझे. जर तुमचाच हटवला बाकीवाल्यांचा नाही हटवला तर का करायला? मी आत्महत्या करीन किंवा म्हणजे माझ्याकडे किंवा काही भयानक करू शकतो, स्वतःला आग पण लावू शकतो, जेसीबी आणला तर त्या जेसीबीच्या सामने पुजू शकतो. आणि म्हणजे का करीन ते मला पण ठाऊक नाही आहे. एवढा दिमाग खराब आहे तुमचा? दिमाग म्हणजे कसं आहे, पोटा पाण्याचा प्रश्न आहे. 2 लाखाचा लोन आहे, महिन्याची 10,000ची किस्त आहे. किस्त भरायच्या चक्करमध्ये 2 लाखाच्या चक्करमध्ये शेती विकावं लागून राहिला. आणि उत्पन्नाचं साधन दुसरं आहेच नाही तर त्याच्याशिवाय पर्याय नाही उरणार ना. मेल्यावर कमीत कमी लोन तर सूट होईल. आपण या ठिकाणी बघितलेलं आहे अतिक्रमण धारकाची व्यथा. आता त्यांनी घेतलेलं आहे 2 लाख रुपयाचे लोन आणि त्यांनी एक व्यवसाय टाकलेला आहे. त्यामध्ये सुद्धा आता राजकारण येत आहे असं त्यांचे बोलणे आहे. अतिक्रमण अनेक लोकांनी केलेलं आहे, पण माझ्याच अतिक्रमण का हटवता? जर माझा अतिक्रमण हटवला तर माझ्यावर आत्महत्याची वेळ येईल असं त्यांचं बोलणं आहे. आता नेमके बघणे हे महत्त्वाचे ठरेल की प्रशासन यावर काय कारवाई करणार आहे, यांच्यावर कारवाई होणार की नाही, आणि झाली तर सर्वांवर होणार की एकट्यावर होणार, की कारवाई करण्यात येणार नाही, हा सुद्धा बघणे महत्त्वाचे ठरले आहे. तर अशाच बातमी करता बघत राहा सत्य को जाणून न्यूजला. मिळूया पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.